बातमी नागपूरमधल्या पावसाची। नागपूरमध्ये आज मुसळधार पाऊस सुरू आहे। नागपूरमध्ये गेल्या 3 तासात 81 मिलीमीटर पाऊस झाला। पहाटे 5:30 ते 8:30 या वेळेमध्ये उपराजधानीला पावसाने झोडपून काढलंय। अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे। अनेक भागांमध्ये पाणी साचलंय। नागपूरच्या अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय। नागपूरच्या वाडी, हिंगणा, डवलामेटी, सुराबेर्डी या भागात देखील पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। पहाटेपासून दमदार पावसामुळे दृश्यमानता कमी झालेली आहे। पावसाचा जोर पाहता नागपूरमध्ये आज सर्व शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। इकडे मुसळधार पावसामुळे नागपूर विमानतळाचं प्रवेशद्वार पाण्याखाली गेलेलं आहे। त्यामुळे प्रवाशांसाठी विमानतळावरती जाण्याचा आणि बाहेर पडण्याचा मार्ग पोलिसांनी पूर्णतः बंद केलेला आहे। आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। नागपूरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहरात हाहाकार माजलेला आहे। नागपूर विमानतळ परिसरातले हे जर दृश्य बघितलं, नागपूर विमानतळ परिसर पूर्णतः जो समोरचा मुख्य द्वार आहे त्या परिसरातले जे दोन्ही रोड आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे नागपूर विमानतळ परिसरातील जे एंट्री आहे ती वाहनांची बंद झालेली आहे। पोलिसांनी आपण बघू शकतो की इकडे बॅरिकेडिंग केलेलं आहे, कारण की दोन्ही बाजून इतकं पाणी आहे की इथनं आतमध्ये वाहनं जाऊ शकत नाही किंवा एअरपोर्टमधनं जे प्रवासी आहेत ते बाहेर येऊ शकत नाही। अशा प्रकारचं चित्र आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। आणि महत्त्वाची गोष्ट की शाळा इथे वाहतूक पोलीस आहेत ते या संपूर्ण भागामध्ये वाहतूक नियंत्रित करते। काही नागरिक आपण त्यांना विचारूया, इतकी गंभीर परिस्थिती याआधी कधी बघितली तुम्ही? काय कारण वाटतं तुम्हाला याला? या अगोदर सुद्धा गंभीर परिस्थिती अशीच झालेली आहे। नागपूर महानगरपालिका कुठे काम करत नाही आहे। हे जे तुम्ही नदीचं स्वरूप पाहताय हे नागपूर शहरामध्ये जागोजागी प्रतापनगर, स्वावलंबीनगर, नरेंद्रनगर सगळ्या भागात आहे। प्रशासन काय करत आहे? झोपलेले आहे का? बघू शकतो की नागरिकांचा संताप आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। आणि एकंदरीत ज्या प्रकारचं चित्र सध्या नागपूरमध्ये आहे, मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे निश्चितच नागपूरमध्ये या पावसाने दानादान उडून दिलेली आहे। प्रशासनाची पोलखोल केल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।